नमस्कार मंडळी. अधिक मासातील शेवटचे 5 दिवस पंचरात्र विशेष महत्त्वाचे मानले जातात. या दिवसात केलेले जप, दान, व्रत, पूजा आणि सत्कर्म यांना विशेष पुण्य प्राप्त होते. हे आपण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल, बघितलं असेल. तर मंडळी, शेवटचे 5 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहे. म्हणजे संपूर्ण अधिक महिन्यात आपल्याला काहीही करायला जमलं नाही तरी ते लोक या 5 दिवसात या अधिक महिन्याचं पुण्य लाभ घेऊ शकतात. आणि ज्यांनी या महिन्यामध्ये व्रत, पूजा, दानधर्म, ग्रंथपठण इत्यादी केले असेल तेही या 5 दिवसाचा अधिक पटीने लाभ घेऊ शकता. पण नक्की या 5 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे म्हणजे संपूर्ण अधिक मासाचे पुण्य मिळेल? तर चला जाणून घेऊया. अधिक महिना हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे, हे सर्वांना माहीत आहे. स्कंद पुराण, पद्मपुराण, नारद पुराण या ग्रंथामध्ये अधिक मासाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. कोणत्याही कालखंडाचा जो शेवटचा भाग तो अधिक पावन असतो, अधिक फलदायी मानला जातो. तर या 5 दिवसामध्ये नक्की आपल्याला काय करता येईल याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही चॅनलवरती जाऊन अवश्य बघावा. आणि संपूर्ण अधिक महिन्यात आपल्याला जे करता आलं नाही ते या 5 दिवसामध्ये काही ना काही अवश्य करावं आणि पुण्याची प्राप्ती करू. आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.